सर्व ही पारितोषिक मॅन ऑफ द मॅचची सौभाग्यवती कक्षता संदेश वाखारे मॅडम यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत, त्यांचे विशेष आभार. आणि आता कॅश प्राईज आपण देणार आहोत. सरपंच भरत गाठार साहेबांच्या माध्यमातून कपिलसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक एकनाथ गाठार साहेबांच्या शुभास्ते आपण देत आहोत. तदनंतर गोरखनाथ भोईर अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. अफलातून क्षेत्ररक्षण दोन्ही सामन्यांमध्ये या मॅचमध्ये सर्वात महत्त्वाचा कॅच तुम्ही घेतला, कारण प्रणयची ती विकेट होती आणि तो त्या सामन्याचा टर्निंग पॉईंट निश्चित रूपाने ठरलेला आहे. 500 रुपयांचं हे पारितोषिक आपण त्यांना देतोय. अभिनंदन. जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल आउट ऑफ द पार्क, फ्लॅट षटकार. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत पुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कम्प्युटर कॉमेंटेटर, धमाल कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद सदाभार कॉमेंटर अजय घरत. आपण बघतोय त्यांचा सदाभार आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय. मागील सामन्यामध्ये देखील पवन बरसला होता आणि या सामन्यामध्ये देखील त्याने षटकाराने अगदी हवेच्या दिशेने नक्कीच आपण पाहतोय पवन देखील वाहताना. इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधलं नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. हा सामना आपण पाहतोय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान संघासाठी करूया मारूया, कारण या संघासाठी अतिशय महत्त्वाचा सामना पाहायला मिळतोय. कारण बालाशेठ प्रतिष्ठान संघाने या अगोदर एक सामना केलेला आहे, मात्र तो सामना त्यांना गमावावा लागलेला आहे. देवांशी 11 संघाने हा सामना जर जिंकला तर त्यांचा दुसरा विजय पाहायला मिळेल. या अगोदरचं ग्रुप ए मधील मयुरेश इंटरप्राइजेस संघ आपण पाहतोय टेबल टॉपला पाहायला मिळतोय, ज्या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. इथे मात्र बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख झेल आणि पहिला फलंदाज फेल. देवांश 11 संघाचा पहिला हादरा इथे पाहतोय मंगलदासच्या रूपाने. पहिला फलंदाज मंगलदासचा बाद होऊन बॅलमध्ये परतला आहे आणि न्यू बॅटर त्यांना पण मैदानामध्ये संदीप भोईर येतोय. ग्रुप ए मधील सामना आपण बघतोय दीपक भोईर यांचा संघ देवांशी 11 विपक्ष किरण बालाराम भोईर यांचा संघ स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान या 2 संघामध्ये. पहिले षटक मार्गाचे संजय घाटाल पहिले षटकात आलताना, ज्याने पहिल्या चेंडू षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर विकेट प्राप्त करताना तो पाहायला मिळतोय. मंगळदास याची विकेट त्यांनी प्राप्त केलेली आहे, मात्र पवन अजूनही खेळपटवर आहे. इथे मात्र खडे फटका केलेला आहे. स्टँड डिलिव्हर, चेंडू निघून जाते वाईट ऑफ लॉंगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 आणि दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 13 धावा षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केलेला फलंदाज संदीप भोईर याने. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र वापसी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय संजय घाटाल. षटकार त्यानंतर वापसी आपण बघतोय या अगोदरच पाहिले होते, कारण पहिले चेंडू षटकार त्यांनी खर्च केला, त्यानंतर वापसी करताना तो त्यावेळी देखील पाहायला मिळत आणि यावेळी देखील वापसी करताना तो पाहायला मिळत आहे. बॅकफुटला जाऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न, थर्ड मॅन रिझल्टमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. या सिंगलने पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर देवांशी 11 संघाची धावसंख्या 1 बाद धावफलकावर पाहायला मिळते, ती 14 धावा. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर जे पारितोषिक प्राप्त आकर्षक ट्रॉफीज ज्या मला स्वर्गीय रतन भास्कर भोईर यांच्या स्मरणार्थ आतिश प्रकाश भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत, त्यांचा विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. त्यानंतर 40+ साठी मॅन ऑफ द सिरीज, त्यानंतर मोस्ट सिक्सेस आणि मोस्ट फोर्स आपण पाहतोय. या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय गणपत नारायण भोईर आणि स्वर्गीय यमुनाबाई गणपत भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र दिनेश गणपत भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर, त्यांचं एक विशेष धन्यवाद. त्यानंतर सामनावीरच्या स्वरूपामध्ये आपण 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 3 पारितोषिक पाहतोय, ज्यामध्ये आकर्षक ट्रॉफीज
आकर्षक गिफ्ट हॅम्पर आणि कोल्ड ड्रिंक्स ज्यामुळे कक्षता संदेश वखारे संदेश श्रीपत वखारे आपण पाहतोय यांच्या माध्यमातून स्पॉन्सर त्यांचा ते विषय देण्यात त्याने सन्मान चिन्ह आणि या प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पारितोषिक आपण पाहतोय ज्यामुळे ग्रामपंचायत भिनार यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेले आहेत. किरण भोईर संघाचे संघ मालक आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. पहिले षटक आपण बघितलं तर 14 धावांचं राहिलेलं आहे आणि आता मात्र दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतः संघ मालक आणि स्वतः संघ नायक किरण भोईर घेताना पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅकवर्ड जाऊन फटका केलेला आहे गॅपमधून मात्र आउटफील्ड थोडंसं स्लो परिणाम सर्व आपण पाहतोय दोनच धावा घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. या दोन धावफलकमध्ये बदल होते. धावसंख्या 16. आपण सामना पद्धती देवांशी 11 विपक्ष स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गास आहे किरण भोईर जे संघाचे संघ मालक आहेत आणि संघ नायक देखील आहेत. स्विंग अँड मिस चांगला चेंडू चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर धावफलक 16 धावा. देवांशी 11 संघ आपण पाहतो नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिला फलंदाज बाद झालेला मंगलदास पवन आणि संदीप ही जोडी मैदानामध्ये. इथे खेचून मारलेल्या चेंडूला समोर मध्ये क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग रिझनमध्ये सज्ज आहे. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या 17 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतं आई गावदेवी स्पोर्ट्स विपक्ष मोहीर आणि मयंका स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने एक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. इथे ऑन साईडला मिडविक रिझनमध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे कारण क्विक थ्रू अगदी जलद चेंडू फेकला जातोय. एकच धावे समाधान मानावं लागतं फलंदाजांना आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 आपण सामना बघतोय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान किरण बालाराम भोईर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला दीपक भोईर यांचा संघ देवांशी 11 या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने खरे तर एक सामने खेळले आहेत. मात्र पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालेला तो स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला देवांशी 11 संघाने पहिला सामना जिंकलेला आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते दुसऱ्या फलंदाजा खेळ. दुसरा फलंदाज देवांशी 11 संघाचा बाद होताना. पुढील सामन्याचा टॉस आपण या सामन्यानंतर करणार आहोत. मात्र दोन्ही संघाची संघ नाही का आपण तयारीत राहायचं आहे. आपण वेल पाहणार आहोत वेल किती होईल आणि त्या अनुषंगाने पुढील सामना आपण खेळवणार आहोत. गणेश भोईर अगदी बाहेरचे चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. मिडिक रिझनमध्ये चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि आपण पाहू शकता स्लॉफी वर्क अखेर निशाणा साधला गेलेला आहे आणि फलंदाज बाद होतोय धावचे चेरुबाने. तिसरा हादरा देवांशी 11 या संघाला.
दरम्यान निलेश बालाराम भोईर साहेबांचे ते आगमन झालेले आहे. समाजसेवक निलेश बालाराम भोईर ज्याच्या माध्यमातून भिनार प्रीमियर लीग स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक रोख रक्कम 5,000 रुपयांचं बहुमूल्य सहकार्य लाभलेलं आहे. आणि निलेश बालाराम भोईर साहेबांना विनंती असले की आपण आमच्या व्यापाऱ्याच राहा. आपलं भिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये ग्रामस्थ मंडळ भिनार आणि ग्रामपंचायत भिनार यांच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत आहे. निलेश बालाराम भोईर साहेबांची देखील खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून या भिनार प्रीमियर लीग स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत. नेहमी आमचे जे भिवंडी क्रिकेट कट्टा ग्रुप आहे त्यावर देखील ते नेहमीच ॲक्टिव्ह असतात. वेलकम निलेश भोईर साहेब, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचे खंदे समर्थक, क्रिकेटचे जाणकार आहेत. भिवंडी क्रिकेट कट्टा जो ग्रुप आहे त्यावर देखील ते नेहमीच ॲक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्विंग अँड मिस यॉर्कर लेनचा चेंडू आपण पाहतोय सरळ निघून जातो विकेट किंवा मध्ये. तिसरं षटक घेऊन आलं गोलंदाज मोहित आपण पाहतोय या देवांचे 11 संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. तिसरं षटक मोहित हाताळताना पाहायला मिळतोय. इथं मात्र चेंडूला फेरकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड कोलेच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. होता खरं तर भरपूर वेळ देखील फलंदाज पवनकडे होता आणि पवनच्या बॅटमधून हे 1 फटका पाहायला मिळतोय. दुसरा षटकार पवनच्या बॅटमधून आणि षटकाने संघाची धावसंख्या वेगाने देखील वाढताना पोहोचते ती 25 वर. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी सध्या देवांचे 11 संघाची धाव प्लेवर पाहायला मिळते. गोलंदाज मोहित बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना. सामन्याकडे फलंदाज पवन. आता मात्र फील्डमध्ये थोडासा चेंजेस आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक लॉंग लेग रिझन मध्ये आता तैनात केला जातोय. गोलंदाज मोहित बॉलिंग ट्रॅकवर. सामोर फलंदाज पवन जो वैयक्तिक 14 धावसंग्रह फलंदाजी करतो, ज्यामध्ये 2 षटकांचा देखील समावेश आहे. इथे मात्र मिड विकेट रिझन मध्ये हे आपण पाहू शकता. प्रयत्न चांगला, मात्र मोका भी दिया और छक्का भी दिया. होता खरं तर उंच पुरा असा नक्कीच तो तिथे सज्ज होता. मात्र त्याला देखील तिथे नक्कीच आपण बघितलं तर झेल पकडताना प्रयत्न चांगला पाहायला मिळतात, कारण उडी मारून झेल घेण्याचा प्रयत्न त्याने केला होता. मात्र त्याला हुल देऊन चिनू गोल झाला होता. सीमापार षटकार. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. इथे मध्ये हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि हा चेंडू मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये. मात्र हा चेंडू देखील निघून जातो सीमापार. 4 धावांसाठी चौकार. रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा झेल सोडला गेलेला आहे. मोका बेद्या व चौका बेद्या या अगोदर सामन्यामध्ये देखील प्रणव याचा झेल जो सोडला गेला होता तो कारणीभूत ठरला होता. इथे मात्र बैठक शॉट, क्षेत्ररक्षक चेंडू खाली या आणि इथे मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. दिनेश भोईर सेफ हँड आणि फलंदाज जावे का खेळ डॉकआउटच्या असलेला फलंदाज बाद पवन याची केली संपुष्टात.
टॉप जे 4 फलंदाज बाद झालेले आहेत देवांश इलेव्हन या संघाचे आपण पाहतोय. आणि इथे मात्र आता न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय परेश भोईर. संदीप घाटाल आणि परेश भोईर जोडी मैदानामध्ये. पंचाच्या दरम्यान इशारा येतोय वाईट. आव्हान देत वाढच्या रूपाने धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 36 वर. डीजे ऑपरेटर अमर कोहली आपण पाहतोय जे नक्कीच उत्कृष्ट कलाकार देखील आहेत. इथे मात्र लॉर्ड फुल्डा चेंडूला इथे मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न मात्र सुरेख झेल रनिंग झेल आणि इथे मात्र समाप्त होते आणखीन एक फलंदाजा खेळ. आणखीन एक फलंदाज देवांश इलेव्हन संघाचा बाद होताना. पाच फलंदाज बाद झाले आहेत. संघाची धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. आपल्याला पाहायला मिळते ते 36 धावा. सेक्शन सजवायचं आहे कारण न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे. ऋषिकेश नवीन फलंदाज आपण पाहतोय. मजबूत देशनी पाहायला मिळते. या स्पर्धेचे अध्यक्ष गोरंगनाथ भोईर यांना विनंती असेल की आपण त्वरित मंचाशी संपर्क साधायचा आहे. गोरंगनाथजी भोईर आपण कुठे असाल तर आपण व्यायाप्रयत्न करूया. आपण संपर्क साधायचा आहे गोरंगनाथ भोईर. इथे मात्र मेस्टाईम फाटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू अडवला जातो या टप्प्यावर. तोपर्यंत फलंदाज इथे 2 धाव पूर्ण करतात आणि 2 धावीने देवांश इलेव्हन संघाची धावसंख्या पोहोचते ती 38 वर 38. दिनेश भोईर आपण बोलतो शेवटच्या षटकासाठी आलेले आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळेल ते 36 आणि या चेंडू 2 धावा. फोर्स केल्या चेंडूला वार्ड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चेंडू निघून जाईल. किरण भोईर यांच्या डोक्यावरून मस्त दस्तक षटकार. तोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. चेंडू होता समोर खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातोय वेंड विकेट आपण पाहतोय
बॅकवर्ड पॉइंट रिझनमध्ये तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 40 शेवटचे षटक मार्गस्थ आपण सामना पाहतोय देवांची 11 विपक्षीय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान या दोन संघामध्ये. बालाशेठ प्रतिष्ठान डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. इथे समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण किरण भोईर जे संघाचे संघ मालक आणि संघ नायक देखील आहेत त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. या सिंगल संघाची धावसंख्या स्कोरवर 47 वर पोहोचते 47. इथे ऑन साईडला मेडिकल रिझन मध्ये चेंडू टोलला एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. तर अशा प्रकारे देवांची 11 संघाने निर्धारित 4 षटकामध्ये या प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलीकर धावा जोडलेल्या आहेत. त्या 48 आणि 49 धावांचं लक्ष्य इथे मध्ये ठेवलेलं आहे डिफेंडिंग चॅम्पियन स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान या संघासमोर. आणि लक्ष्याचं पाठलाग कशाप्रकारे केला जाईल, काय घडेल काय बिघडेल, देखते आज की शाम किस टीम के रहते नाम. सेकंड इनिंग की कहानी सुनते सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत की जुबानी. ची वाट येथे पाहिली जात आहे ती म्हणजेच स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान या टीम कडून चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजांनी. 50च्या आतमध्ये थांबवलंय देवांची 11 संघाला या मॅचमध्ये. 48 7 गडी बाद ही धावसंख्या पाहायला मिळते आणि 49 धावांचं टार्गेट आहे सामना जिंकण्याकरिता 4 ओव्हर्समध्ये स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान टीम समोर. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा ग्रामपंचायत भिनार आयोजित भिनार प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये. सावले आता लांबतायत, सूर्य देवता पश्चिमेला झुकतायत, सायंकाळची वेळ आहे. अतिशय नयनरम्य अशी ही सायंकाळ. बघायचं कुठल्या संघाच्या नावावर होईल. एका संघानं या अगोदर सामना जिंकलेला आहे, एका संघानं सामना पराभूत झालेले आहेत. त्यामुळेच महत्त्वाची मॅच दोन्ही टीमसाठी ही असणारच आहे. देवांची 11 विरुद्ध स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान. आणि या सामन्यावर लक्ष लागून राहिलेलं आहे ते म्हणजे सान्वी अँड UV 11 संघाचं देखील. कारण स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान संघ जर जिंकला तर त्यांना देखील कुठेतरी संधी असणार आहे. परंतु जर हा सामना देवांची 11 जिंकला तर मात्र स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान आणि सान्वी अँड UV 11 दोन्ही संघ स्पर्धेच्या बाहेर फेकले जातील. तर अशी ही सिच्युएशन आहे ग्रुप ए मध्ये. यानंतरचा जो सामना आहे तो बघायचा आता आयोजक निर्णय घेतील. आज कदाचित तो होणार नाही मला असं वाटतंय, कारण 5:30 तर वाजलेले आहेत. हा सामना संपता जवळपास 6ची वेळ होईल. त्याच्यामुळे 4 षटकांचा सामना शक्य तर वाटत नाही आहे. पण शेवटी आयोजकांचा निर्णय असणार आहे. अजूनही कन्फर्मेशन आलेलं नाही की तो सामना होईल की नाही. आणि कन्फर्मेशन आलं आहे आज तो सामना होणार नाही आहे. तो सामना उद्या खेळवला जाणार आहे. बरोबर 9 वाजता त्या सामन्याला उद्या सुरुवात केली जाणार आहे. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यांना इथे 8:30 वाजता जमायचं आहे. 8:45ला आपण टॉस करणार आहोत आणि 9 वाजता उद्या पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. उद्याचा शेवटचा दिवस देखील असणार आहे, या स्पर्धेचा समारोपाचा दिवस असणार आहे. आणि उद्या आणखी जास्त जोश आणि जल्लोष आपल्याला या भिनारच्या DD ग्राउंडमध्ये या भिनार प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वामध्ये पाहायला मिळेल. आई गावदेवी स्पोर्ट्स आणि मयूर अँड मयंका स्पोर्ट्स दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे. उद्या 9 वाजता
आपल्या मॅचला सुरुवात केली जाणार आहे आणि त्यामुळेच 8:30 ते 8:45च्या दरम्यान आपण रिपोर्ट करा. जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. सेकंड हाफला सुरुवात होत आहे. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठानचा रनचेज आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. 4 ओव्हर्समध्ये 49 बनवायचे आहेत. 12.25ची सरासरी त्यांना राखायची आहे प्रति षटक. सायंकाळचं सत्र गोलंदाजांचं थोडंफार वर्चस्व या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं, पण अजूनही परिस्थिती चांगली आहे. फलंदाज या परिस्थितीमध्ये देखील खोऱ्याने धावा काढू शकतील, परंतु त्यासाठी चांगलं टेक्निक यूज करावं लागणार आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर संजय घाटाळ आणि दिनेश भोईर. दिनेश भोईर यांची बॅट तळपली होती पहिल्या मॅचमध्ये. उद्घाटनीय लढत त्यांनी खेळली होती आणि 36 धावा कुठल्या होत्या. गोलंदाजीची सुरुवात करतोय पवन. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संजय. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर लॉफ्टेड फटका इनफिल्डच्या वरून. सुपर शॉट. बॉल वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार. खणखणीत चौकार. त्याचं जे शेड्यूल असणार आहे त्यामध्ये पहिला सामना हा आजचा जो पेंडिंग सामना आहे तो असणार आहे मयूर अँड मयंका स्पोर्ट्स विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स. दरम्यान पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, फुल टॉस होता परंतु टायमिंग व्यवस्थित साधता आलेलं नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला जातोय सर्कलच्या आतमध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. आणि उद्याचा दुसरा सामना नंतर थोडंसं बदल शेड्यूलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याचा दुसरा सामना सगळ्यांनी लक्षात घ्या. मयुरेश एंटरप्राइजेस विरुद्ध देवांशी 11. तिसरा सामना असेल आई गावदेवी स्पोर्ट्स विरुद्ध आयांश अँड नैनिका स्पोर्ट्स. त्यानंतर चौथा सामना सान्वी अँड UV 11 विरुद्ध स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. लोफल टॉस ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉल मार्गस्थ होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होते. दिनेश भोईर स्वतःचा अकाउंट ओपन करतायत. उद्याचा चौथा सामना सान्वी अँड UV 11 विरुद्ध स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान. आणि पाचवा सामना जी शेवटची ग्रुप मॅच असणार आहे प्रथम अँड अंश 11 विरुद्ध मयूर अँड मयंका स्पोर्ट्स. त्यानंतर 2 सेमीफायनल्स असतील आणि अखेर ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचं आहे. आपलीच स्पर्धा आहे. जबरदस्त गोलंदाजी. आणखी एक खोलवर टप्प्याचा बॉल पायानं तिथे अडवण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाच्या पायाला लागला परंतु रिकोशेट झाला होता मिड ऑफला. एक धाव इथे मिळणार आहे. धावसंख्या 7 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. इनफिल्डच्या वरून खेळत असताना संजय घाटाळनं चौकार प्राप्त केला, परंतु तदनंतर फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज पवन. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना षटकातील शेवटचा बॉल. सामना करेल फलंदाज संजय. फुल टॉस आहे. स्विंग केलाय ऑन साइडला. देखना फटका. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. दिनेशच्या बॅटमधून षटकार. चौकारानं सुरुवात झाली षटकाची आणि षटकारानं अंत झाला. खर्चिक राहिला अखेर हे षटक पवनचं. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 13. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान. या मॅचमध्ये देखील आपण खरं तर स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान संघाचं जे क्षेत्ररक्षण सुरुवातीला पाहिलं ते थोडंसं खराब पाहायला मिळालं. नंतर मात्र चांगले झेल देखील फिल्डर्सनं स्वीकारले. मागच्या मॅचमध्ये देखील त्यांना खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला होता, पण या मॅचमध्ये धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात केली आहे. 13 धावा फलकावर आहेत. 18 बॉल्समध्ये आता 36 धावांची आवश्यकता आहे. डू ऑर डाय मॅच आहे स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान या टीमसाठी. सन्मान्य मधुकर भोईर साहेबांचं शुभागमन होत आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल आपल्याला आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. अतिथी कक्षामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गोलंदाजीसाठी परेश भोईर. बेनार वेले चेंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. दुरून खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवली होती. बॅटची कट फ्लाय स्लिपमध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. विकेट किपरच्या थोडासा बाजूने बॉल निघाला होता
नशीबवान ठरलाय फलंदाज. एक धाव येथे मिळेल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 14वर. 7 धावांचं योगदान दिनेश भोईरनं दिलेलं आहे. 7 धावा आत्तापर्यंत संजय घाटलच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि चांगली पायाभरणी करण्याचा प्रयत्न करतायत परेश भोईर. गोलंदाजाकडे चांगला अनुभव आहे. पावलांचा वापर, लॉफ्ट केलाय, लाजवाब फटका, क्लासिक शॉट दिनेश भोईरच्या बॅटमधून, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, षटकार. ग्रेट शॉट बाय दिनेश भोईर. क्लास कभी भी मरता नहीं है. क्लास इज परमानेंट. अनदर वन स्ट्रेट डाउन द ग्राउंड. अनदर 6. जे अमर कोळी देखील आपल्याला प्रभावित करतायत, मंत्रमुग्ध करतायत आणि बॅटर दिनेश भोईर इज ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. 3 बॉलमध्ये 3 सलग षटकार ठोकलेत. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील मैदान गाजवलं होतं. याही मॅचमध्ये धडाकेबाज बॅटिंग. फुटवर्क किती चांगलं आहे बघा. बरोबर बॉलच्या पिचपर्यंत पोहोचतायत. यावेळेला फुलवर घेतला. हलक्या हातानं ड्राईव्ह करत असताना ऑलमोस्ट लो फुलटॉसमध्ये कन्वर्ट केला होता. थोडासा संयम दाखवला. यावेळेला हवेत खेळण्याचा प्रयत्न केला नाही. सिंगल घेतली आहे. समीकरण थोडं सोपं होताना दिसतंय. आता धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. विजयाचं लक्ष आहे 49 धावांचं. त्यामुळे येथून फक्त आता 22 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल्समध्ये 26 वर दिनेश भोईर. वीस धावांवर खेळतायत. बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका. लॉंग ऑनला चूक होत नाहीये. चांगला झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान टीमला. मिळतोय. संजय घाटाळ माघारी परततोय 7 धावांचं योगदान दिल्यानंतर. मात्र पार्टनरशिप चांगली राहिली आहे. 27 धावांची पार्टनरशिप पहिल्या गड्यासाठी. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी. हे षटक खर्चिक राहिलंय परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज हरीश. सन्मान्य मधुकर भोईर साहेब ज्यांची मुलाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे या सायंकाळच्या सत्रामध्ये, त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर केला जाईल. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. बिनार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय भरतजी घाटाळ साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय मधुकर भोईर साहेबांना सन्मानित करावं. माननीय श्री मधुकर भोईर साहेबांचा शुभ सन्मान मंचावर. किरण आलेत. ओ स्मॅश केला होता. कॉटन बोल्टचा चान्स होता. डिफिकल्ट वन. मधुकर भोईर साहेबांना आपण सन्मानित करतोय. या गोलंदाज परेश भोईरनं 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 27. एका गड्याच्या मोबदल्यात स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान या स्पर्धेचा डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. मागच्या हंगामामध्ये ही स्पर्धा आपल्या नावावर केली होती स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठाननं. आज पहिल्या मॅचमध्ये सुरुवात तेवढी चांगली राहिली नाही. सामना गमावला परंतु काही पॉझिटिव्ह होते आणि त्यातला सर्वात पॉझिटिव्ह त्यांच्यासाठी दिनेश भोईरची फलंदाजी होती. याही मॅचमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी दिनेश भोईरची आपल्याला पाहायला मिळते. 5च बॉल्स खेळलेले आहेत. 20 धावांवर बॅटिंग करतायत. किरण भोईरचं खातं उघडायचं आहे. दोन्ही 40+ खरं तर खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि या मॅचमध्ये किरण भोईर यांनी जी गोलंदाजी केली होती कमाल. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा गेल्यानंतर त्यांनी स्वतः बॉल हातात घेतला आणि उदाहरण देऊन त्यांनी नेतृत्व केलंय.
5च धावा खर्च केल्या होत्या आपल्या षटकामध्ये, एक विकेट देखील प्राप्त केली आणि आता बॅटिंगसाठी देखील मैदानामध्ये उतरलेत वन डाऊन खेळण्यासाठी. समीकरण 12 चेंडू आणि 22 धावा. सूर्यास्ताची वेळ आता जवळ येत चाललेली आहे. गोलंदाजीसाठी संदीप घाटाळ, महत्वाचं षटक आहे. राईट अमोर द विकेट. हो, सुरेख बॉल, साईड आर्म गोलंदाजी, बीट केलंय बॅटरला. अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. उजव्या स्टिच्या थोडासा बाहेरचा बॉल होता, त्याला ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. पहिला बॉल डॉट. आता उरलेत 11 चेंडू, धावा बनवायचे आहेत 22. यावेळेला मात्र बरोबर खेचलाय बॉल ऑन साईडला, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शानदार पुल शॉट, षटकार. पहिल्या बॉलचा टप्पा चांगला होता, परंतु हा टप्पा जो होता या बॉलचा तो फलंदाजासाठी चांगला होता. टप्प्यात आला, कार्यक्रम केला. हो, यावेळेला बीट होती, कट करण्याचा प्रयत्न, बॅट्समन बीट झालेत, परंतु वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अवांतर धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 34. फक्त आता 15 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी, परंतु आज एका मॅचमध्ये 10 बॉल 13 धावा असं समीकरण असताना देखील गोलंदाजांनी तो सामना आपल्या टीमला जिंकून दिला होता. क्रिकेट आहे शेवटी. राऊंड द विकेट. हो, चांगला अँगल क्रिएट केलाय. बॉल थोडासा खाली राहिलाय, मागे चाललाय, सर्वांनाच हुल देत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा लेग बाईटच्या रूपात चौकार. मौलिक 4 धावा मिळत आहेत स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान टीमला. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचते आणि आता 11 धावांची आवश्यकता असणार आहे. 9 बॉलचा खेळ बाकी. हो, चुका होत आहेत गोलंदाजाकडून, कधी चुका होत आहेत, कधी विकेट कीपरकडून चुका होत आहेत. स्क्वेअर चेंडू. हा दुसरा वाईट बॉल टाकलाय संदीप घाटाळ यांनी. या अगोदरचा बॉल चांगला होता, परंतु विकेट कीपरला तो बॉल अडवता आला नाही. शॉर्ट थर्डमॅनचे फिल्डर देखील बीट झाले. समीकरण सोपं होत असताना यावेळेला लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. त्यांच्या बॅटमधून निघालेला 5वा षटकार. पहिल्या मॅचमध्ये देखील 2 षटकार ठोकले होते आणि सर्वात जास्त षटकार ठोकणाऱ्या फलंदाजासाठी पारितोषिक आहे 40+ कॅटेगरीमध्ये. यावेळेला देखील षटकारच ठोकायचा होता, सामना संपवण्याचा निर्धार होता. सिंगल आली आहे, बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला होता. धावसंख्या जाऊन पोहोचले 46 वर आणि दिनेश भोईर यांच्याकडूनच ते पारितोषिक आहे मोस्ट सिक्सेस आणि मोस्ट फोर्ससाठी. 40+ खेळाडूंसाठी त्यांच्या आई आणि वडिलांच्या स्मरणार्थ ते पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय गणपत नारायण भोईर आणि स्वर्गीय यमुनाबाई गणपत भोईर यांच्या स्मरणार्थ. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. लोफल टॉस पायात होता, खूप चांगला फटका. टर्न करत असताना ऑन साईडला एक चांगला ऑन ड्राईव्ह. किरणने देखील चांगलीच बॅटिंग आता येथे केली असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण जास्त घाई करण्याची गरज नाही आहे. सिंगल घेतली आहे आणि बरोबर सेन्सिबल बॅटिंग. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 47. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठानला. जबरदस्त हा बाउन्स बॅक आहे स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान टीमचा. देवांशी 11 संघ कुठेतरी जास्त मजबूत वाटत होता, ज्या पद्धतीनं त्यांनी सुरुवात केली होती. पहिला सामना ज्या पद्धतीनं ते जिंकले होते, याही मॅचमध्ये कुठेतरी ते फेवरेट वाटत होते सुरुवातीला, परंतु अखेर दाखवून दिलंय स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान टीमनं की ते का डिफेंडिंग चॅम्पियन आहेत. पलटवार करणं ते जाणतात आणि शेवटी क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कुठलाही संघ छोटा मोठा नसतो. जो मैदानामध्ये बेटर खेळेल, चांगला खेळेल, तोच संघ जिंकणार आहे आणि आत्तापर्यंत कामगिरी उजवी ठरली आहे स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान टीमची या मॅचमध्ये. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकाची जबाबदारी गणेशच्या खांद्यांवर आहे. 6 चांगले बॉल्स टाकावे लागणार आहेत. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन सोडून दिलाय कारण वाईड आहे. स्कोर्स आर लेवल्ड.
धावसंख्या समसमान झाली आहे दोन्ही संघांची. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान संघ मालकाकडे मॅच विनिंग शॉट खेळण्याची संधी. अफलातून शॉट पंच केलाय कव्हरच्या डोक्यावरून चौकार आणि हा सामना जिंकलाय स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान टीमनं. पॉइंट्स टेबलमध्ये त्यांनी खातं उघडलंय आणि आता ग्रुप ए देखील वाईड ओपन झालेला आहे. अभिनंदन स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान. हार्डलक देवांशी 11 दोन सामने, एकामध्ये विजय एकामध्ये पराभव. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान पहिल्यामध्ये पराभव, दुसऱ्यामध्ये विजय. सान्वी अँड UV 11 दोनच्या दोन सामने पराभूत झालेत, परंतु एक मॅच बाकी आहे. उद्या काही घडू शकतंय आणि दोन सामने जे जिंकलेले आहेत तो संघ आहे अर्थातच मयुरेश एंटरप्राइजेस. ते सध्या ग्रुपमध्ये टॉपवर आहेत. दिनेश भोईर. दिनेश भोईर इज मॅन ऑफ द मॅच. ओल्ड इज गोल्ड. पुरानी तलवार लेकिन वही धारदार फलंदाजी त्याची पाहायला मिळालेली आहे आणि तोच ठरला या सामन्याचा सामने. आज की शाम दिनेश भोईर के नाम. बिहार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये दिनेश भोईर यांनी दाखवून दिलेले आहे. अबे तो मैं जवा हो. आणि दिनेश भोईर यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथून दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये 1 नव्हे 2 नव्हे तर 3 पारितोषिक आपण पाहतोय. आमचे सहकारी समालोचक संदेश वाखारे यांच्या अर्धगिने आपण पाहतोय